लाभलेला आहे विवेक शेठ पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. नाणेफेकी दृष्टी 11 संघाने जिंकलेले आहे आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. तर विनंती करतो की सलामीची जोडी तुम्हाला त्वरित पाठवायची आहे. याच्यानंतर जिनल 11 संघ तुम्ही रेडी राहा, कारण तुमचा सामना असेल धोंडू स्मृती स्पोर्ट संघाच्या विरोधात. तिसरा सामना असेल नंदा 11 विपक्ष एनके स्पोर्ट. चौथा सामना असेल आजच्या रत्नीतील जिनल 11 विपक्ष जय हनुमान ए. त्याच्यानंतर सारा सेंटर पार्टी संघ फाईट करेल एनके स्पोर्ट संघाच्या विरोधात. जय हनुमान ब संघ फाईट करेल जय हनुमान ए संघाच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर नंदा 11 फाईट करेल दृष्टी 11 संघाच्या विरोधात. आणि लीग स्टेज वरील शेवटची मॅच असेल नायरा 11 विपक्ष धोंडू स्मृती स्पोर्ट. अशा लढती आज आपण पाहायला मिळतील. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल, एक मेगा फायनल आणि एक एक्झिबिशन मॅच. जांभूलपाडा 40+ विपक्ष खांडबल 40+, असा तुम्हाला प्रेक्षणीय सामना आज ठीक रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण आपल्याला आज लवकरात लवकर जो शेड्यूल आहे तो मात्र या ठिकाणी संपन्न करायचा आहे. काल सुद्धा अतिशय सुंदर क्रिकेट सर्व संघांच्या खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि 30 अपेक्षा आज सुद्धा आपण करणार आहोत, कारण चांगला क्रिकेटची सराव होणं फार गरजेचे आहे. एकूण 10 संघ स्पर्धेमध्ये पाहिले तर सहभाग झाले होते आणि 10 टीम मध्ये तुम्हाला लीग स्टेज वरती आपल्याला सामने पाहायला मिळाले. प्रत्येक संघाचा विचार केला तर लीग स्टेज मध्ये तब्बल 4 सामने एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. 2 गट आपण पाडले होते, ए गट आणि बी गट. अशी एकूण 10 संघामध्ये आपण डिवाइड केलं. 5-5 संघामध्ये आपण लॉट्स फाडला गेला आणि त्या सामन्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक संघ आता मात्र प्रत्येक विजयासाठी आज या रात्रीमध्ये उतरणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी दृष्टी 11 संघाची आपण पाहत आहोत. स्ट्रायकिंग इंडला पाहिलं तर फलंदाज आकाश, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर रोहित आणि गोलंदाज आहे सूरज. आजच्या रात्रीतील पहिला चेंडू तुला टाळ्यांचा गजर असू द्या एकदा. केपीएल साठी पहिला चेंडू कडक शॉट, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आजच्या रणनीतीला पहिला चौकार. खराब क्षेत्ररक्षण, कारण हा चेंडू थांबवणं गरजेचं होता, परंतु तसं काही घडलं नाहीये. परंतु गोलंदाज कमबा करत असताना जरूर चांगली लेंथ होती. चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने मात्र वल्लाय डॉट चेंडू. पुन्हा मात्र 30 लेंथ. आता मात्र पाहू शकाल सलगचा दुसरा डॉट चेंडू. चांगली वापसी गोलंदाज सूरज यांच्याकडून आपण पाहतो. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद. 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ओहो, लेट ग्लान्स करण्याचा प्रयत्न, स्वापाने ड्राईव्ह केला जातोय, परंतु सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. परंतु पंचांचा लेगबायचा इशारा पाहायला मिळतोय. अवांतर धाव तिथे जोडली गेली आणि फलकावरती धावा लागल्या गेल्या. आतापर्यंत 5 विदाउट लॉस. कुठलाही गडी आतापर्यंत या ठिकाणी दृष्टी 11 या संघाने गमावलेला नाही, कारण डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. कारण पहिल्या पर्वामध्ये या संघाने स्पर्धा जिंकली होती, परंतु या दुसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल त्याचा रिझल्ट आपल्याला आज मध्यरात्री पाहायला मिळणार आहे. हो, हाफ ट्रॅकर होतो, ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, परंतु चेंडू बात मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. या षटकामध्ये येणारी दुसरी अवांतर धाव आपण पाहू शकाल लेगबायच्या स्वरूपात. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जबरदस्त वापसी गोलंदाज सूरज करत असताना, कारण त्याचा स्वागत चौकाराने गोलंदाजाने केला. थोडंसं हुलकाडू देतोय बॅटरला. हो, जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि षटक समाप्तीचा इशारा पंच विके मोगरे सरांचा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस विदाउट लॉस 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर पुढील जो सामना असेल जिनल 11 विपक्ष धोंडू स्मृती स्पोर्ट. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे, कारण प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. याची सर्व संघाने गाडी नोंद घ्यायची आहे. नो गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी प्रवीणचा वापर केला जातोय आयश 11 संघाच्या माध्यमातून. आयशने सुद्धा मात्र काल रात्रीमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. दृष्टी 11 संघ सुद्धा चांगल्या प्रमाणे कालच्या रणनीतीमध्ये खेळताना पाहिला, परंतु
आज मात्र प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी फार महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण आज जेवढे तुम्ही सामने जिंकणार तेवढाच तुमचा पाहिला तर टॉप 4 मध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकणार नाही. आणि त्याचमुळे आज चांगला क्रिकेट पाहायला मिळू शकणार आहे. ओ कडक शॉट, परंतु लॉंग ऑफला पहा प्रमोद पाटील. काल सुद्धा पूर्ण रात्रभर प्रमोदचा विचार केला तर मात्र एज अ बॉलर नाही, एज अ बॅटर नाही, परंतु एज अ फिल्डर म्हणून त्याने आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. आणि आज सुद्धा तीच अपेक्षा असेल त्याच्याकडून त्याच्या संघनायकाला. हो चांगला चेंडू, त्याच्या पाठीमागे सुद्धा चांगलं कार्य करतो विकेट किपर. डॉट चेंडूची सांगता जबरदस्त, मात्र या ठिकाणी लेंथ पीक केली गोलंदाजांनी. यॉर्करचा प्रयत्न, सरळ बॅट लाफला पुन्हा मिस फिल्डिंग आणि चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय चौकार. चौकारची साईडनं संघटित असून घ्या. डबल फिगर मध्ये जात असताना बिनगडीबाद 13 धाबांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. वेगवान चेंडू होता, परफेक्ट एलिव्हेशन नाहीये. दुरीचा प्रयत्न होतोय, धोका आहे त्या धाबेमध्ये. आणि अखेरा रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम दृष्टी 11 या संघाला रोहित शर्मा आज मुंबई इंडियन्स संघासाठी जास्त धाबा जोडू शकला नाही. आणि हा रोहित सुद्धा पाहिला तर जास्त धाबा दृष्टी 11 संघासाठी जोडू शकला नाही. फक्त 2 धावसंख्येवरती तो बाद झाला. आणि नवीन फलंदाज रुपेश आला 3ऱ्या क्रमांकावरती, ज्या रुपेशने काल सर्वांना मंत्रमुग्ध केलं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. परंतु आज पाहूया त्याच्याकडून कशा रीतीने खेळ पाहायला मिळेल. पुन्हा टॅप केला जातो, वाडिश लॉंगॉन फिल्डर आहेत. 1 धाव ते मात्र पूर्ण गेली. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या लागल्या गेल्या 1 गडीबाद 15. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. जे 10 संघ मालक आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आयोजक कमिटीमध्ये आपण पाहिलं तर अविनाश दलवी, विकास पाटील, उमेश जोशी, शैलेश पाटील यांची अपार मेहनत पाहिली आपण या सीझन 2 मध्ये. आणि जे संघ मालक आहेत अमोल मधुकर पाटील, विकास रोहिदास पाटील, दिनेश गजानन पाटील, विवेक नामदेव पाटील, सुजित नामदेव पाटील, योगेश किशोर पाटील, मनीष रमेश पाटील, उमेश बालराम जोशी, कैलास हरिभाऊ पाटील, सागर तुकाराम पाटील आणि जीवन पांडुरंग दरणे हे 10 संघ मालक त्यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून मी आभार व्यक्त करतोय. पण त्याचा वाईटचा इशारा त्याच्या जर पाहू शकेल लेग कटर, शरीराचा वेध घेणारा चेंडू, पुन्हा लेग बायचा इशारा पंच विकी मोगरे सरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. आणि अखेर या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. 3रा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण 1 धाव. गणेश होते त्या ठिकाणी. गणेशने काल बॅटिंग चांगल्या प्रमाणे केली होती. लेजंड खेळाडू आहेत खानवलचे, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. पुन्हा पाहू शकाल स्विंग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. आणि पाहू शकाल 1 रिस्क धाव तिथे मात्र पूर्ण केली. धावासाठी तुम्हाला रिक्स घ्यावीच लागेल, कारण म्हणतात ना की रिक्स में बरकत होते. आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर बायच्या स्वरूपात आय थिंक आता या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूच्या हाताने आपण जर पाहिली तर 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3रा षटक प्रगती पथावरती आहे. चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न झाला, जास्त मूव झाला उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चालला. आणि त्याचप्रमाणे अपांतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. बॉलर पाच ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज कॉट अँड बोल्ड झेलबादच्या स्वरूपात तिथे मात्र बाद झालाय. मात्र रुपेश बॅक टू द डगआउट. 2रा धक्का लागतोय टीम दृष्टी 11 संघाला. काल रुपेशच्या वतीने मात्र चांगले स्ट्रोक पाहिले. आणि याच 2ऱ्या रजनीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कुठेतरी चांगला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न त्याने केला होता. बॉलरच्या अगदी जवळून केला त्याने प्रयत्न केला होता, परंतु फटका हवेत केला. आणि 2ऱ्या अटेम्प्ट मध्ये गोलंदाजाने तो झेल कॅरी केला. आणि फलंदाज मात्र माघारी परतला. 4थ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज तुषार. आणि त्या तुषारला आता हुशार कामगिरी करावी लागेल, कारण या फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 19 आहे. कारण या ओव्हरनंतर अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. परंतु तुम्हाला कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. पोहोचणार का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, शेवटचा चेंडू होता. या ओव्हर मधील थोडीशी मिस्टेक जरूर घडली होती विकेट किपर कडून, परंतु ती रिकव्हर लगेचच केली. आणि अखेर पाहिला तर 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. आणि 18 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 19 धाबा अयान शिलेवर या संघाने खर्च केल्या. शेवटचं षटक शिल्लक. आणि शेवटच्या षटकाला आता मात्र सुरुवात करूया. स्वतः संघ मालक आहेत कैलास हरिभाऊ पाटील.
चला यानंतर नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. चिनल 11 विपक्ष दोंडू स्मृती स्फोट. राऊंड विकेट मारा करतोय. ऑन चला जबरदस्त फटका गॅप मधून चाललाय वाईड शिकड विकेटच्या पलीकडे येतोय चौकार. टीम दृष्टी 11 संघासाठी कडक शॉट. वेगाने चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेला. बंदुकीच्या गोळीप्रमाणे इथं मात्र बॅटची कडा आहे आणि चेंडू मात्र पाहू शकाल. ओ माय गॉड, यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचते. जर चेंडू पकडला नसता तर आय थिंक चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला असता. परंतु प्रल्हादचं काहीतरी एक वेगळं त्या ठिकाणी त्यांनी निर्धार केला. परंतु अखेर 2 धावा फलंदाजांनी तिथे कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या पुढे चालत असताना एकूण फलकावरती धावा पाहिल्या तर 27. ओहो, फटका भेद केला होता. लॉंग ऑफ स्पिनर आहेत. पुन्हा दोरीचा प्रयत्न होतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. या धावा आता मात्र कुठेतरी निर्णायक ठरू शकतात या सामन्यामध्ये. दृष्टी 11 संघाकडे सुद्धा मात्र पर्यंत चांगली गोलंदाजी आहे आणि आता मात्र संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचतोय. फटका भेद केला, डायरेक्ट लँडिंग झाला आणि त्या अनुषंगाने फलंदाज होणार या ठिकाणी बाद. प्रयत्न चांगला होता परंतु तुम्हाला अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर जमिनीच्या साह्यानं फटके खेळणे फार गरजेचे असतात. परंतु इथे हवेत खेळला आणि त्याच अनुषंगाने फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर ऋतिक आलाय आणि या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आपल्या मैदानासाठी सहकार्य प्राप्त झालेलं आहे त्या मैदानाचे मालक रघुनाथजी अंकुश पाटील यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. काल त्यांनी जबरदस्त समालोचनाच्या भूमिकेमध्ये सर्व मंत्रमुग्ध केलं. एकूण 10 फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 29. पुन्हा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न होता परंतु 1 बाउन्स नाही तर डायरेक्टली झेल मात्र त्या ठिकाणी पकडलाय. अजून एक विकेटचा पतंग कैलासला मिळणारी ही दुसरी सफलता. 29 धावा आणि या पाहू शकाल एक चेंडू अजून शिल्लक आहे. जर इथे विकेट 60 पूर्ण केले तर मात्र या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरू शकतोय कैलास पाटील. कारण पहिले विकेट 60 कालच्या रात्रीमध्ये पाहिले आपण वासुदेव जोशीनं तो कारनामा केला आणि मात्र दुसऱ्यांदा हा कारनामा कैलास पाटील करेल का. आजच्या रणनीतीतील पहिला सामना सध्या आपण पाहतोय. स्पर्धेची दुसरी रात्र. ओ यस, विकेट 60 कंप्लीट. या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज ठरला आहे ज्याने विकेट 60 कंप्लीट केली कैलास पाटील. चला टॉस बॉक्स मध्ये जास्त गर्दी करू नका आणि तो स्पेस जो आहे तो मात्र खाली ठेवा. पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष उभारलाय टीम आयन्स 11 या संघासमोर. आजच्या रणनीतीतील दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात. त्याला दोन्ही टीमच्या संघाने एक जिनल 11 विपक्ष दोंडू स्मृती स्फोट या 2 टीम मध्ये आपण टॉस करतो आणि ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय रघुनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. रघुनाथजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. या वरती या, वरती या, आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच. जिनल 11 विपक्ष धोंडू स्मृती. रघुनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकलाय जिनल 11 संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. डिसिजन पेंडिंग आहे परंतु विनंती करतो की लवकरात लवकर बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. यस ओके. आणि धोंडू स्मृती संघाला प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आज सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी आज सर्वांना जेवणाची सोय आज करण्यात आलेली आहे आणि जे अच्छे अन्नदाते आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अमोल पाटील, दिनेश पाटील, मनीष पाटील, उमेश जोशी, राजेंद्र बारशे,
कैलास पाटील, वासुदेव जोशी, आई एकविरा ग्रुप खांडवल, त्याचप्रमाणे अनिल रघुनाथ पाटील यांचं विशेष आभार. आणि जे आजचे आचार्य आहेत पांडुरंग पारदे आणि साईनाथ दलवी त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर विशेष सहकार्य कुंडलिकजी पाटील आणि सन्माननीय बाळराम पाटील आपलं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. कारण पहा मित्रांनो, अन्नदान करणं ही पुण्याची बाब आहे आणि ते आज अन्नदान आपण पाहत आहोत. सर्वांसाठी आज मोफत जेवण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. दरम्यान या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी पाटील त्यांच्या सोबतीला एक उत्कृष्ट गायनाचार्य शरदजी पारदे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण खांडवल प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. जय श्रीराम. चला 24 चेंडू 24 मध्ये 30 धावा जोडायच्या आहेत आयन 11 या संघाला. चला मी जोडी पाहू शकेल खेळपट्टीवरती पोहोचली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहत आहोत आपण लॉंग ऑफच्या दिशेनं. जर थोडी मिस्टेक घडली असती तर आय थिंक कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला असता, परंतु फिल्डिंगचा दर्जा चांगल्या प्रमाणे पाहायला आपण दृष्टी 11 या संघाच्या माध्यमातून. समोरच्या कक्षासमोर प्लीज गर्दी करू नका, प्लीज सर्वांना विनंती करतोय. सतीश या आपण आमच्या व्यासपीठावरती या. कैलास स्वप्नील आपण सुद्धा पाठीमागे या. पुन्हा पाहू शकेल टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल धाव कैलास पाटीलच्या खात्यामध्ये आपण पाहतो. कैलास विनोदी सलामी जोडी आणि षटकाराच्या स्वरूपात गोलंदाज आकाशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती त्यांनी धावा खर्च केल्या 2. क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि त्याच अनुषंगानं चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू. चांगला ड्राईव्ह डॉपला मात्र फिल्डर सांगण्यात होते, परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली आणि त्याच अनुषंगाने फलंदाजाने एक डाव पूर्ण केली. त्या ठिकाणी 3 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. संत आणि सावध सुरुवात सध्या आपण पाहतोय आयन 11 या संघाची. कारण लक्ष जास्त मोठं नाहीये, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये पहा कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये. पुन्हा एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 4 धावा धाफलकावरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आणि अतिशय जबरदस्त स्पेल आपल्याला आकाशच्या वतीने पाहायला मिळाला. ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये बिस्लरी पाण्याची सुविधा आम्हाला प्राप्त झाली त्याची सौजन्य लाभलेल्या स्वप्नील बंधू पाटील यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसं तर मी म्हणेन की ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विवेकशन नामदेव पाटील यांचे विशेष आभार. दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे विद्यमान सरपंच चंद्रभागा किशोर पाटील यांचे विशेष आभार. फुलटॉस होता, मारायचा तो ऑन साइडला, चेंडू गेला पॉइंटला, दुहेरीचा प्रयत्न धोका होऊ शकतोय, परंतु ठीक खराब आली. 2+1 एकूण 3 धावा इथे मात्र 8 केल्या जातील आणि 3 धावा महत्वाच्या क्षणाला आपण पाहतो आयन 11 संघाच्या अकाउंट मध्ये जमा होत असताना अशा प्रमाणे धावा जोडावा लागतील. कारण प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. प्रत्येक सामनावीर पुरस्कार आपण जे एनर्जी ड्रिंक हेल देतोय त्याचे पुरस्कार आहेत.
संघ मालक आहेत त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. परंतु फटका हवेत खेळलाय आणि त्याच्या खेळीचा अंत झालाय. दुसरा धक्का लागत असताना टीम आणि 11 संघाला प्रवीण आलाय चौथ्या क्रमांकावरती. बाकपूरला जाऊन करण्याचा प्रयत्न होता परंतु बाकूट पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. परंतु या ठिकाणी 2 धाबा होऊ शकल्या असत्या परंतु प्रयत्न झाला नाहीये. तुम्हाला मात्र संधी शोधावा लागतील. त्या संधी शोधल्यानंतर तुम्हाला त्या धावांचा वेग सुद्धा वाढवावा लागेल. परंतु या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा मात्र तुषारनं जबरदस्त वापसी करून दाखवली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा सुरुवात आकाशने चांगल्या प्रमाणे केली होती. फक्त त्यांनी 4 धाबा खर्च केले तर दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा खर्च केला. गोलंदाज तुषारनं 11 धाबा धापलक्यावरती लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धाब्यांची गरज. आयन 11 आता मात्र दडपणामध्ये आल्याचं म्हणावं लागेल. चांगला क्षेत्ररक्षण एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाईल परंतु स्टेट दोन धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु इथून आता सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांचा सुद्धा प्रयत्न करावा लागेल कारण चेंडूची संख्या आता कमी होत चाललेली आहे आणि धावांची संख्या आता मात्र पाहिली तर कुठेतरी जास्त आपण पाहतोय. खराब चेंडू होता फुल टॉस. इथे संधी होती याच्यावरती तुम्ही चौकार तोडू शकले असते. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच्यानंतर पहा एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहतोय आणि अखेर 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या. या दुहेरीच्या सहाय्यानं फलक पुढे जात असताना 15 धाबा 10 फलकावरती. अजूनही 15ची गरज. चांगला स्ट्रोक होता परंतु बिडवी केलं. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगलच दाबलेल. टाल्यांचा गजर आता मात्र पालामधून सिट्ट्या फुकल्या जात आहेत. जबरदस्त सामना आजच्या रचनेतील पहिलाच परंतु कडक सामना. पुन्हा चांगला स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा पालामध्ये. ओव्हरस्टेपिंग आहे. 1+1 एकूण 2 धाबा. वेलकम साराश इंटरपाटी संघाचे या संघ मालक मनीष रमेश पाटील आपलं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हो पुन्हा खराब चेंडू होता आणि मात्र गॅप शोधला. चेंडू गोपच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 7 धावांची गरज. चला सामन्याला लगेचच सुरुवात करायची. जास्त वेळ आज घ्यायचं नाहीये. यानंतर आपण दुसरा सामना पाहणार आहोत. नाणेफेकी झालेली आहे. जिडल 11 विपक्ष दोंडू स्मृती स्पोर्ट. दोघांनी पूर्णपणे रेडी राहायचं आहे परंतु शेवट गोलंदाज ऋतिक आकुट्या पाता चेंडू सरळ मारून लाभ करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाज
आता मात्र पाहू शकाल कैलास आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 6 धाबांची गरज आहे. 24 धाबा झालेल्या आहेत. लक्ष आहे 30 धाबांचं. 4 मध्ये 7 ची गरज. लाईन पावीला गेले एक्झॅक्टली चुकीचे आहे. पंचांचे दोन्ही समांतर वाईटचा इशारा आणि आता मात्र 4 मध्ये 5 ची गरज. 25 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. जबरदस्त पैसा वसूल सामना सध्या आपण पाहतोय आजच्या रग्बीतील. जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू निर्विकेट बाहेर. 4 धाबांसाठी चौका. बॅटिंग परफॉर्मन्स सध्या पाहतोय आयन्स 11 संघाच्या माध्यमातून. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र आज संघ दडपणामध्ये पाळपलेल, परंतु चांगली बॅटिंग खास करून प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमी. जबरदस्त खेळ त्याने साकारला आणि बॅटची कला आणि अखेर सामना जिंकलाय आयन्स 11 या संघानं. सो अभिनंदन टीम आयन्स 11, कैलास हरिभाऊ पाटील आणि हार्ड लक योगेश पाटील.